आज आपण गौरी गणपतीनिमित्त स्पेशल फुलोरा कसा तयार करायचा ते बघतो आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच सारणापासून आपण 3 ते 4 रेसिपीज तयार केलेल्या आहेत। परफेक्ट प्रमाणामध्ये अगदी चविष्ट फुलोरा कसा तयार करायचा त्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। तर गणपती बाप्पांचं अगदी वाजत गाजत आगमन झालेलं आहे आणि सोबतच आता महालक्ष्मी सुद्धा येतील आणि महालक्ष्मीचं आगमन झालं की अगदी घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण असतं। आणि या सणांमध्ये बऱ्याच जणांकडे फुलोरा तयार केला जातो। तर फुलोऱ्यामध्ये तसे तर वेगवेगळे प्रकार असतात, करंज्या, चकल्या, अनारसे, जे पिढ्यानं पिढ्या जे पदार्थ चालत आलेले आहेत ते पदार्थ आपण तयार करत असतो। पण आता सध्या काय झालंय की बऱ्याच महिला या वर्किंग वुमन असतात आणि मग हे डेली रुटीन काम आणि सण ह्या सगळ्यांचं मॅनेज करणं म्हणजे अगदी धावपळ असते। तर अशा वेळेस आपल्याला वाटतं की कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये, कमी मेहनतीमध्ये जितके चांगले पदार्थ आपल्याला तयार करता येईल आपण त्या प्रयत्नात असतो। तर आज आपण कमी वेळामध्ये एकाच सारणापासून आपण 3 ते 4 रेसिपी तयार करणार आहोत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा। करंजी आणि मोदक तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जे वरचं आवरण असतं त्याचा डो तयार करायचा असतो। त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1.5 वाटी मैदा। त्यानंतर यामध्ये घालायचा आपल्याला रवा। तर रवा इथे आपण 3 चमचे घेणार आहोत, म्हणजे एका वाटीला मी इथे 2 चमचे घेतलेला आहे, म्हणजे अर्धा वाटी जर आहे तर त्याला 1 चमचा। रवा घातल्यामुळे काय होतं की जे करंजीचं जे वरचं आवरण असतं किंवा मोदकाचं आवरण असतं ते थोडं खुसखुशीत होतं। तर इथे जर तुम्हाला मैदा नसेल वापरायचं तर या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये घातलेला आपण अर्धा चमचा मीठ। मिठामुळे छान आवरण जे असतं त्याला छान चव येते। त्यानंतर हे जे सगळं साहित्य आहे आपण गाळून घेऊ। त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे तूप। इथे मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे। इथे तूप जे आहे आपण थंडच घेतलेलं आहे। थंड तूप घेतल्यामुळे जी आपली वरची पाती असते ती अगदी खुसखुशीत होते। जर तुम्हाला कुरकुरीत पाती करायची असेल तर हे जे तूप आहे थोडं गरम करून घाला, म्हणजे जे वरचं आवरण आहे अगदी कुरकुरीत तयार होईल। त्यानंतर हे जे तूप आपण घेतलेलं आहे हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं चोळून घ्यायचं व्यवस्थित पिठाला, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्या पद्धतीने। त्यानंतर हे आपल्याला याचा सॉफ्ट असा एक डो तयार करायचा आहे। त्यासाठी इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला दूध वापरायचं असेल तर दूधही वापरू शकता, पण इथे पाण्याने आपण इथे हे ज्याचा जो सॉफ्ट असा डो आहे तो डो तयार करून घेऊ। थोडं थोडं पाणी घालत जायचं, अगदी सरसकट पाणी नाही घालायचं। तर इथे असं आपण सॉफ्ट असा डो तयार करून घेतलेला आहे। आता हा जो डो आहे थोडं याला आपण मळून घेऊ परत। त्यानंतर थोडा तुपाचा हात लावायचा आणि जो डो आहे तो व्यवस्थित मुरण्यासाठी ठेवून द्यायचा। पीठ आपलं इथे मळून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला सारणाची तयारी करायची आहे। तर सारणासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी रवा आणि 150 ते पावणे 200 ग्राम इथे खवा घेतलेला आहे, म्हणजे साधारणतः 1 वाटीच्या थोडा वर आहे तो खवा। तर सगळ्यात आधी आपल्याला रव्याला भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची आणि गॅसची जी फ्लेम आहे अगदी कमी ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण आता रवा घालून घेऊ। रव्याला इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा पूर्ण रंग चेंज नाही झाला पाहिजे, कमी आचेवर थोडा त्याचा रंग सोनेरी होईस्तोवर भाजायचा आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल की मी ते तूप घातलेलं नाही आहे। तूप न घालता आधी रवा भाजून घ्यायचा, म्हणजे रवा पटकन भाजला जातो। ही एक महत्त्वाची टिप आहे आजची। त्यानंतर इथे रवा भाजत आला की त्यामध्ये आता आपण 1 चमचा तूप घालूया। तर तूप घातल्यावर पण त्याला व्यवस्थित परत 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचं। तर इथे रवा आपला भाजून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल रंग त्याचा चेंज झाला नाही, फक्त थोडा सोनेरी रंग त्याला आलेला आहे। त्यानंतर कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालूया। तूप पूर्ण कढईला पसरवून घ्यायचं, कारण आता आपल्याला यामध्ये खवा परतून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे काय होतं की जो खवा असतो तो भांड्याला चिटकत नाही। यानंतर आपल्याला खव्याला पण असं गरम करून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं की खव्यामध्ये ज्या गुठळ्या वगैरे राहिलेल्या असतील त्या मेल्ट होतात आणि जो खवा आहे आपला अगदी एकसारखा तयार होतो। आणि इथे तुम्हाला दिसत असेल खवा आपला असा एकसारखा असा तयार झालेला आहे। तर व्हिडिओमध्ये दिसते आहे त्या पद्धतीने खवा व्यवस्थित असा परतून घ्यायचा कमी आचेवर। त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मेल्ट झाल्या पाहिजे आणि खवा आपला एकसारखा तयार झाला पाहिजे। आज आपण रवा आणि खव्याच्या करंज्या तयार करतो आहोत आणि या करंज्या खायला अप्रतिम लागतात, चवीला तर अगदी मस्त झालेल्या आहेत। तुम्ही या करंज्या एकदा खरोखर करून बघा आणि या प्रमाणामध्ये करा, त्याची जी चव झालेली आहे अगदी परफेक्ट झालेली आहे। तर इथे आपला जो खवा आहे हा व्यवस्थित परतून झालेला आहे। मी कमीत कमी 5 मिनटं याला कमी आचेवर परतून घेतलं।
तर इथे आपला खवा परतून झालेला आहे। या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यावर जो खवा आहे तो गॅसवरनं खाली उतरवायचा आणि त्यानंतर तिथे 2 ते 3 मिनिटांनंतर त्याची थोडी वाफ गेल्यावर त्यामध्ये जो रवा आहे आपल्याला मिक्स करायचा आहे। तर इथे रवा व्यवस्थित मिक्स करायचा जेणेकरून त्याच्या गुठळ्या नाही पडल्या पाहिजे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्या पद्धतीने। आणि या स्टेजला आपण जर रवा घातला तर काय होतं की खवा इथे गरम आहे आणि त्याच्या गरमीमुळे जो रवा असतो तो सुद्धा व्यवस्थित फुलला जातो। तर इथे आपला रवा आणि जो खवा आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तुम्ही बघू शकाल जे सारण आहे आपलं अगदी एकसारखं तयार झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा विलायची पूड घालायची आहे, थोडं जायफळ घालायचं। त्यानंतर जर सुंठ असेल तर सुंठसुद्धा तुम्ही घालू शकता। जायफळमुळे करंजीची चव आहे ती खूप छान लागते। त्यानंतर यामध्ये आपण सारोळी घालूया। मनुका असेल तर मनुकासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता, ड्रायफ्रूट्स वापरू शकता। थोडे परतून घालायचे म्हणजे ड्रायफ्रूटचा जो स्मेल असतो तो करंजीमध्ये येत नाही। तर चारोळी जेव्हा मी घातली तर तेव्हा मी सुद्धा परतून घेतलेली होती आणि ती चारोळी त्यामध्ये घातलेली आहे। तर इथे आपलं हे जे सारण आहे थोडं थंड झालेलं आहे। मिश्रण थोडं थंड झालं की त्यामध्ये आता आपण 1 वाटी साखर घालूया। तर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। साखर घ्यायची, मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आणि त्याची पिठी साखर तयार होते। तर इथे मी 1 वाटी साखर वापरलेली आहे, त्याची पिठी साखर तयार करून घेतली आणि तुम्हाला दिसलं असेल की मी थोडी ठेवलेली आहे, जर लागेल तर ती पूर्ण टाकेल। पण इथे मी 1 वाटी पूर्ण घेतलेली आहे। 1 वाटी साखर अगदी परफेक्ट आहे। जर तुम्हाला खूप जास्त गोड लागत असेल करंज्या तर 1.25 वाटी साखर वापरा, पण 1.25 वाटीपेक्षा जास्त वापरू नका। त्यानंतर साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने। आता इथे जी उरलेली साखर होती ती सुद्धा मी घालून घेतली आणि आता हाताने आपल्याला हे जे मिश्रण आहे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे खव्यामध्ये आणि रव्यामध्ये ती साखर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। या स्टेजला आपण जेव्हा साखर घातली तेव्हा जे मिश्रण होतं ते थोडं कोमट होतं, त्या स्टेजलाच आपण साखर घातली आहे। याचं कारण असं की या मिश्रणापासून आज आपण 3 रेसिपीज तयार करणार आहोत। तर या सारणापासून आता आपण लाडू सगळ्यात आधी वळून घेणार आहोत आणि आपण जेव्हा थोडं कोमट होतं तेव्हाच आपण साखर घातली, त्यामुळे त्याला बाइंडिंग छान आलेली आहे। हे जर मिश्रण पूर्ण कोरडं झालं असतं तर मग लाडू वळल्या गेले नसते, म्हणून मी थोडं कोमट असतानाच ही साखर घातली आहे। आणि इथे तुम्ही बघू शकाल लाडू जे आहे ते व्यवस्थित वळल्या जात आहे। इथे आपण तूप वगैरे काहीच लावलेलं नाही, तूप न लावता हे लाडू सहज वळल्या जातात। अशा प्रकारे आता आपण हे लाडू तयार करून घेऊ। यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता, डेसिकेटेड कोकोनट असतं त्यामध्ये सुद्धा आपण हे लाडू वरतून त्याला कव्हरअप करू शकतो, किंवा या सारणामध्ये सुद्धा आपण डेसिकेटेड कोकोनट वापरू शकतो। पण कोकोनट जर वापरलं तर काय होतं की ते लाडू जास्त दिवस टिकत नाही किंवा त्याला वास लागतो, म्हणून आपण आज 2च इन्ग्रेडियंटपासून आपण हे आज जे फुलोरा आहे हा तयार करतो आहोत। तर अशा प्रकारे मी 4 ते 5 लाडू तयार करून घेणार आहे। आता एवढ्याच मिश्रणामध्ये आपले तुम्ही बघाल की समोर आपल्या किती रेसिपीज तयार होणार आहेत। त्यानंतर इथे लाडू आपले वळून झाले। आता आपण करंजी आणि मोदकसाठी पीठ आपण जे तयार करून ठेवलेलं होतं ते आता एकदा चेक करून घेऊ। तर पीठ इथे आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे, म्हणजे छान ते मुरल्या गेलेलं आहे। परत त्याला एकदा मळून घ्यायचं आणि पीठ मळून झाल्यावर त्याला सुती कपड्याने झाकून ठेवायचं, जेणेकरून जे पीठ आहे ते कडक होणार नाही। त्यानंतर एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याच्या पात्या अशा लाटून घ्यायच्या। तर इथे आपण सगळ्यात आधी मोदक तयार करणार आहोत। तर मोदक आपल्याला किती मोठा करायचा आहे त्या आकाराच्या पात्या आपल्याला तयार करायच्या असतात। फास्टमध्ये जर करायचं असेल तर काय करायचं की पात्या 5 ते 6 अशा पात्या लाटून ठेवायच्या आणि त्या पात्या लाटून झाल्या की पटापट मोदक तयार करायला घ्यायचे, म्हणजे आपला वेळही वाचतो आणि आपली जी मोदक आहे किंवा करंज्या आहे त्या पटकन तयार होतात। तर इथे पाती मी तुम्ही बघू शकाल व्यवस्थित लाटून घेतलेली आहे। साईडनी दूध लावायचं किंवा पाणी लावायचं, इथे मी पाणी लावलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं, जे आमोर समोरच्या ज्या कडा असतात त्या कडा आधी चिटकवायच्या। तर आज आपण 2 प्रकारे मोदक कसे तयार करायचे ते बघतो आहोत। तर अशा कडा चिटकवल्यानंतर साईडच्या ज्या कडा असतात त्यामध्ये पाकळ्या तयार करत आणायच्या। जर आपल्याला हातावर जमत नसेल तर ती जी पाती असते ती पोलपाटावर ठेवायची आणि व्यवस्थित साईडच्या ज्या कडा असतात त्या एकत्र करत आणायच्या आणि अशा प्रकारे मोदकाचा त्याला आकार द्यायचा आणि वरचा जो भाग असतो त्याला व्यवस्थित पॅक करायचं, कारण आपण जेव्हा तेलामध्ये मोदक तळतो तर तो फुटला नाही पाहिजे। तर अशाच प्रकारे आपण आता बाकीचे सुद्धा मोदक तयार करून घेऊ। आणि एक मी दुसरी पद्धत इथे तुम्हाला सांगते आहे, कळ्या पाडून सुद्धा आपल्याला मोदक तयार करता येतो। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्या पद्धतीने, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने आपण मोदक तयार करायचे। मोदकाच्या वरच्या कळ्या पॅक झाल्यावर जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढून घ्यायचं। आता यानंतर आपल्याला करंजी तयार करायची आहे। तर करंजी तयार करण्यासाठी आपल्याला जी पाती असते ती थोडी लांबसर लाटायची, म्हणजे ओव्हल शेपमध्ये। मोदकासाठी आपण जेव्हा पाती लाटतो ती गोल असते,
त्यानंतर पाती लाटल्यावर त्याला थोडं पाणी लावायचं साईडनी आणि ही जी पाती असते मध्ये ठेवायची असते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर त्या पद्धतीने 2-2 बोटाच्या मध्ये मी ही पाती ठेवलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं। सारण भरल्यावर त्याला पॅक करत आणायचं। आता पॅक कसं करायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्या पद्धतीने। कडा व्यवस्थित चिटकवून झाल्या की त्यानंतर त्याला आपल्याला आता मुरड पाडायची आहे। करंजी व्यवस्थित तयार करण्यासाठी त्याला पॅक करणं खूप आवश्यक असतं, नाहीतर करंजीसुद्धा फुटण्याची शक्यता असते जर करंजी पॅक झाली नाही तर। त्यानंतर मुरड कशी पाडायची तर 2 बोटांच्या मदतीने, म्हणजे मधलं बोट आणि अंगठा, तर थोडं जी पाती असते ती पाती पसरवायची 2 बोटांनी आणि त्याला अंगठ्याने मुरड पाडायची। करंजीला मुरड पाडणं म्हणजे थोडं कठीणच असतं, पण जर आपण सवय केली तर हळूहळू ती सवय लागते आणि जितकी जास्त बारीक मुरड असेल तितकी ती करंजी सुंदर दिसते। आणि इथे आपली मस्तपैकी सुंदर अशी करंजी आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकाल। बारीक अशी मुरड आपली पाडल्या गेलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला जर मुरड तुम्हाला जमत नसेल तर काय करायचं, करंजी अशी व्यवस्थित तयार करून घ्यायची, त्याला पॅक करायचं। पॅक केल्यानंतर जो आपला काटेरी चमचा असतो चमच्याच्या साहाय्याने त्याला असं प्रेस करायचं, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने। तर या पद्धतीने सुद्धा आपण छाच्यामध्ये करंजी तयार करतो त्या प्रकारे ही करंजी तयार होते। त्यानंतर गोल करंजी कशी तयार करायची ते पाहूयात। तर एकसारख्या 2 पात्या लाटायच्या। पात्या लाटून झाल्यावर त्याला एकाच आकारामध्ये कट करायचं किंवा एखादा झाकण असेल झाकणाने कट केलं तरीही चालतं। पात्या लाटून झाल्या की एक पाती बाजूला करायची, साईडच्या कडांनी पाणी किंवा दूध लावून घ्यायचं। त्यानंतर एका पातीवर सारण भरायचं असते आणि दुसरी पाती त्याच्यावर ठेवून त्याला पॅक करायची। पॅक केल्याच्या नंतर त्याच्या साईडच्या ज्या कडा असतात त्या पण सुद्धा व्यवस्थित पॅक करायच्या आणि आपण आधी जेव्हाची मुरड पाडली त्याच पद्धतीने मुरड पाडून घ्यायची। तर अशा प्रकारे सुद्धा आपण गोल करंजी तयार करू शकतो, कारण फुलोरा आहे आणि आपण डेकोरेशनसाठी महालक्ष्म्यांना काही ना काही करतच असतो। तर ही करंजी खूप सुंदर दिसते, तळल्यावर सुद्धा खूप छान दिसते। तर अशा प्रकारे गोल करंजी आपली इथे तयार झालेली आहे। यानंतर आपण पापड्या तयार करून घेऊ। तर आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं त्याच्याच या पापड्या तयार केलेल्या आहेत। 5 पापड्या मी तयार केल्या। नंतर चमच्याने असे टोचे मारून घ्यायचे, जेणेकरून जी पापडी आहे ती अशी फुगणार नाही आणि ती कडक अशी तयार होईल। तर इथे फुलोरा आपला व्यवस्थित तयार झालेला आहे। त्यानंतर आता आपण याला तळायला घेऊ। तर फुलोरा तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करायची। सगळ्यात आधी आपण पापड्या तळून घेऊ। त्यानंतर आता जे एक पदार्थ आपण तयार केलेले होते ते सुद्धा आपण तळून घेणार आहोत। मोदक आणि करंजी तळताना तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करायची। कमी फ्लेमवरच आपल्याला मोदक आणि करंजी तळून घ्यायची आहे, त्यामुळे जे करंजी आणि मोदक असतात अगदी खुसखुशीत तयार होतात। फुलोऱ्यासाठी आपण करंजी मोदक तयार केलेले आहेत, त्यामुळे आपण अगदी लालसर होईपर्यंत त्याला तळणार नाही। कमी आचेवर तळून घ्यायचे, एकसारखा रंग आला पाहिजे करंजी आणि मोदकाला। अगदी कुरकुरीत जर आपल्याला करायची असेल तर मग लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। तर अशा प्रकारे आता आपण मोदक आणि करंजी तळून घेतो आहे। मोदक तळताना काय करायचं की त्याचा जो वरचा भाग असतो तो आधी तेलामध्ये सोडायचा। मोदक तेलामध्ये सोडल्यावर त्याला थोडं थोडं फिरवत राहायचं, म्हणजे जेणेकरून जे मोदक आहेत सगळीकडनं व्यवस्थित एकसारखे तळल्या जाईल। तर इथे मी सगळे मोदक आता व्यवस्थित तळून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे आज आपण एका सारणापासून कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये 3 ते 4 रेसिपीज आपण तयार केल्या। आय होप की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका। तर गौरी गणपती निमित्ताने ही रेसिपी तुम्ही एकदा खरोखर ट्राय करून बघा। यामध्ये आपण खव्याचा वापर केलेला आहे आणि खव्यापासून तयार होणारा कुठलाही पदार्थ अगदी अप्रतिम तयार होतो। चला तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा। थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर।